Hello student. So today I am going to start exercise 4.4. Question number first. Construct a matrix A equal to Aij. This order is a 3 by 2 whose elements Aij are given by. First example is Aij equal to I minus j bracket square divided by 5 minus I. This is the first example. And second is Aij equal to I minus 3j. And third example is Aij equal to I plus j bracket cube divided by 5. विद्यार्थी मित्र हो, आज आपण एक्झरसाइज 4.4 पाहणार आहोत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, कन्स्ट्रक्ट ए मॅट्रिक्स A इक्वल टू Aij. दिस ऑर्डर इज 3 by 2. 3 by 2 म्हणजेच काय असतील, यामध्ये 3 रो आणि 2 कॉलम आहेत. ऑर्डर दिलेली आहेत 3 रो आणि 2 कॉलम म्हणजे 6 एलिमेंट येतील कशामध्ये, मॅट्रिक्स ए मध्ये. हुज एलिमेंट्स Aij आर गिव्हन बाय. त्यामध्ये 3 एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे Aij इक्वल टू I मायनस जे ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मायनस I. आणि सेकंड एक्झाम्पल आहे याच्यामध्ये Aij इक्वल टू I मायनस 3j. आणि तिसरं एक्झाम्पल यामध्ये दिलं Aij इक्वल टू I प्लस जे ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5. या तिन्ही एक्झाम्पलसाठी मॅट्रिक्स एची ऑर्डर मात्र काय, Aij. धिस ऑर्डर इज 3 by 2. ओके, आता फर्स्ट एक्झाम्पल आपण सोडवून घेऊ. देअरफॉर गिव्हन मॅट्रिक्स A is Aij. This order is 3 by 2. Given matrix A equal to Aij. This order is 3 by 2. Therefore A is A11, A12, A21, A22, A31, A32. This order is 3 by 2. ही झाली पहिली रो, दुसरी रो आणि तिसरी रो. दिस इज द फर्स्ट रो, सेकंड रो अँड थर्ड रो. ओके, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम अँड थर्ड कॉलम. दिस ऑर्डर इज 3 by 2. 3 रो आणि 2 कॉलम. Aij म्हणजेच आपल्याला घ्यायचं इथं A ची किंमत 1, Aij I ची किंमत 1 ठेवलं, J ची किंमत 1. त्यानंतर I ची किंमत 1. पहिली रो पहिला कॉलम, पहिली रो दुसरा कॉलम, दुसरी रो पहिला कॉलम, दुसरी रो दुसरा कॉलम. आणि यामध्ये घ्यायचा तिसरी रो पहिला कॉलम आणि तिसरी रो दुसरा कॉलम. इथं ऑर्डर घ्यायचं आपल्याला A32. मॅट्रिक्स A इज, आता व्हॅल्यू आपण काढू. इक्वेशन इथं दिलेलं आहे. देअरफॉर इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. फर्स्ट इक्वेशन इज Aij इक्वल टू Aij इक्वल टू इक्वेशन इथे दिलं आहे I मायनस जे ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मायनस I. Aij इक्वल टू I मायनस जे ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मायनस I. ओके, आता यामध्ये सुरुवातीला आपण काय करता येईल, A11 I ची किंमत 1, J ची किंमत 1, A11 इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ I इज 1, J इज 1. इथं ठेवू आपण I ची किंमत 1, J ची किंमत 1, 1 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मायनस I. I ची किंमत किती, 1. 5 मायनस I ची किंमत किती, 1. आता 1 मायनस 1 म्हणजेच काय असेल इथं, 1 मायनस 1 0, 0 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मायनस 1 इज 4. म्हणजेच आपल्याला असेल इथे 0चा स्क्वेअर 0 असेल, 0 डिवायडेड बाय 4 म्हणजेच किती आलं इथं, 0. 0 डिवायडेड बाय 4 इज 0. A11 इज 0. A12 I ची किंमत 1, J ची किंमत 2. इक्वेशन मात्र तेच आहे, I मायनस J. द व्हॅल्यू ऑफ I इज 1, द व्हॅल्यू ऑफ J इज 2. I मायनस J मीन्स 1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मायनस I ची किंमत किती आहे इथं, 1. 5 मायनस 1. आता इथं आपल्याला लिहिता येईल 1 मायनस 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मायनस 1 इज 4.
-1चा स्क्वेअर किती हो +1 डिवायडेड बाय 4 A12 इज 1/4 देअरफॉर आता नेक्स्ट व्हॅल्यू आपण काढू इथं A21 इक्वल टू हे नेक्स्ट व्हॅल्यू काढू इथं A21 इक्वल टू काय असेल इक्वेशन I - j I ची किंमत 2 मायनस j ची किंमत 1 2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मायनस I ची किंमत काय होईल I ची किंमत इथं आपल्याला काय ठेवायचं आहे 2 5 - 2 A21 I ची किंमत 2 ठेवलं j ची किंमत 1 ठेवलं 2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 I ची किंमत किती 2 5 - 2 इथे लिहिता येईल 2 - 1 इज 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 - 2 इज 3 म्हणजेच इथं आन्सर आलं इथं 1/3 1चा स्क्वेअर किती 1 डिवायडेड बाय 3 आणि त्यानंतर आपल्याला काढता येईल A22 इक्वल टू इक्वेशन तेच आहे I - j I ची किंमत 2 j ची किंमत 2 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 - 2 5 I म्हणजेच काय 5 - 2 घेता येईल 2 - 2 म्हणजेच काय असेल 0 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 - 2 इज 3 5 - 2 इज 3 देअरफॉर 0 स्क्वेअर इज 0 डिवायडेड बाय 3 इज A22 इज 0 म्हणजे A22 ही किंमत 0 निघाली त्यानंतर आपल्याला काढता येईल A31 इक्वल टू A31 व्हॅल्यू काढायचं आपल्याला A31 इक्वल टू तिसरी रो पहिला कॉलम इक्वेशन आहे 3 I - j म्हणजे 3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 I ची किंमत किती 3 5 - 3 म्हणजेच आपल्याला लिहिता येईल तर 3 - 1 इज 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 - 3 इज 2 3 - 1 इज 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 - 3 इज 2 म्हणजे काय असेल तर 2चा स्क्वेअर 4 डिवायडेड बाय 2 देअरफॉर A31 इज 2 त्यानंतर आपल्याला काढता येईल A32 इक्वल टू I ची किंमत 3 I - j म्हणजे 3 - j ची किंमत 2 3 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 I म्हणजेच 5 I ची किंमत किती येतं 3 5 - 3 3 - 2 इज 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 - 3 इज 2 1चा स्क्वेअर 1/2 आपल्याला लिहिता येईल देअरफॉर मॅट्रिक्स A इज मॅट्रिक्स A मध्ये आपण घेतले A11 A12 A21 A22 A31 A32 आता ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत आपण काढलेल्या मॅट्रिक्स A ची किंमत आपण इथे काढलोय मॅट्रिक्स A इज A11 ची किंमत काढलेली आहे किती 0 A11 इज 0 A12 इज 1/4 A12 इज 1/4 A21 इज 1/3 A21 इज 1/3 A22 इज 0 A22 इज 0 A31 इज 2 A31 ची किंमत किती निघाली 2 आणि त्यानंतर A32 इज 1/2 म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू निघाल्या इथं देअरफॉर मॅट्रिक्स A इक्वल टू 0 1/4 1/3 0 2 आणि 1/2 म्हणजे मॅट्रिक्स A इज AIJ इक्वल टू धिस ऑर्डर इज 3/2 दिलं असताना फर्स्ट एक्झाम्पल आपण सोडवलं AIJ इक्वल टू इक्वेशन दिलेलं इथं I - j ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 5 - I या इक्वेशनचा उपयोग करून आपण A11 काढलं किती निघालं 0 A12 आपण व्हॅल्यू काढलेली आहे A12 ची किंमत 1/4 A21 ची किंमत 1/3
A22 ची किंमत 0 आणि A31 ची किंमत 2, A32 ची किंमत 1/2. Therefore matrix A is A11, A12, A21, A22, A31 and A32. This order is 3/2. 3 रो आणि 2 कॉलम. यामध्ये A11 is 0, A12 is 1/4, A21 is 1/3, A22 is 0, A31 is 2 and A32 is 1/2. A32 ची किंमत आपण काढली किती 1/2. ओके. आणि यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे, construct a matrix A is Aij. This order is 3/2 whose element Aij are given by. पहिलं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल इज Aij इक्वल टू I-3j. ओके. Therefore given matrix A is, ऑर्डर मात्र तीच आहे Aij. This order is, या एक्झाम्पलसाठी सुद्धा ऑर्डर किती आहे 3/2. म्हणजेच मॅट्रिक्स A इक्वल टू Aij म्हणजेच A11, A12, A21, A22 आणि इथं लिहिता येईल आपल्याला A31, A32. मॅट्रिक्स A ची किंमत मात्र तीच आहे. धिस ऑर्डर इज 3/2. धिस मॅट्रिक्स A इज 3/2. Aij, this order is 3/2. ओके. Therefore आता एक एक व्हॅल्यू आपण काढत जो Aij इक्वल टू मूळ इक्वेशन इथं Aij इक्वल टू I-3j. Aij इक्वल टू I-3j. आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे A11. A11 I ची किंमत 1, J ची किंमत 1. A11 इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ I इज 1. I ची किंमत 1 ठेवा, J ची किंमत 1 -3 इंटू द व्हॅल्यू ऑफ J इज 1. 1 -3 इंटू 1. 1 -3 इंटू 1 इज 3. 1 -3, दिस सबस्ट्रॅक्शन इज -2. 1 -3 इज -2. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काढायचं सेकंड A12 इक्वल टू I ची किंमत 1, J ची किंमत 2. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ I इज 1 -3 इंटू द व्हॅल्यू ऑफ J इज 2. 3 इंटू 2. इक्वेशन काय I-3j. I ची किंमत किती ठेवलं इथं 1. -3 इंटू J ची किंमत किती ठेवलं इथं 2. म्हणजेच काय असेल 1 -3 इंटू 2 इज 6. 1 -6, दिस सबस्ट्रॅक्शन इज -5. A12 इज -5. त्यानंतर आपल्याला इथे काढायचं आहे A21. I ची किंमत 2 आणि J ची किंमत किती घ्यायचं इथं 1. इक्वेशन काय Aij म्हणजेच A21 इक्वल टू I इज 2 -3 इंटू J ची किंमत किती 1. 2 -3 इंटू 1 इज 3. 2 -3 इज -1. A21 इज -1. ओके. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे A22. A22 इक्वल टू काय असेल I-3j. I ची किंमत आहे 2. 2 -3 इंटू द व्हॅल्यू ऑफ J इज 2. I ची किंमत 2 ठेवलं, J ची किंमत 2 ठेवलं. I-3j. 2 -3 इंटू 2. This 2 as it is 3 into 2 is 6. 2 -6, this subtraction is -4. A22 is -4. त्यानंतर आपल्याला लिहिता येईल A31. I ची किंमत 3, J ची किंमत किती 1. A31 इक्वल टू इक्वेशन काय I-3j. I ची किंमत 3 -3 इंटू द व्हॅल्यू ऑफ J इज 1. 3 -3 इंटू 1 इज 3. 3 -3 इज 0. A31 इज 0. आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू काढायचं आहे A32 इक्वल टू I ची किंमत 3, J ची किंमत 2. I ची किंमत 3, J ची किंमत किती 2. 3 इंटू 3 -3 इंटू 2. I-3j. I ची किंमत इथं ठेवलं 3. -3 इंटू द व्हॅल्यू ऑफ J इज किती 2. इथं
लिहिता येईल आपल्याला 3 - 3 × 2 इज 6. 3 - 6 दिस सबट्रॅक्शन इज -3. आता ह्या ज्या व्हॅल्यू काढल्या आपण, therefore matrix A is A11, A12, A21, A22, A31, A32 यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू ठेवायचे आहेत. दिस ऑर्डर इज 3/2. याची सुद्धा ऑर्डर काय 3/2 आहे. Therefore matrix A is A11, A12, A21, A22, A31, A32. Therefore matrix A equal to A11 is -2. A11 ची किंमत काढली -2. A12 is -5. A21 is -1. A22 is -4. A31 is 0 आणि A32 is -3. याची सुद्धा ऑर्डर काय आली 3/2. हे काय निघाले मॅट्रिक्स ए ची किंमत -2, -5, -1, -4, 0, -3. ओके. आणि यातलं थर्ड एक्झाम्पल आहे AIJ इक्वल टू I + J ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5. पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व केलं, दुसरं एक्झाम्पल सॉल्व केलं, तिसरं एक्झाम्पल ऑर्डर मात्र तेच आहे. गिव्हन मॅट्रिक्स A इज AIJ इक्वल टू दिस ऑर्डर इज 3/2. Therefore matrix A is A11, A12, A21, A22, A31, A32. This order is 3/2. त्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल इज AIJ इक्वल टू I + J ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5. ओके. आता सुरुवातीला आपण व्हॅल्यू काढू. A11 इक्वल टू I ची किंमत 1 ठेवलं, J ची किंमत 1 ठेवलं. इथे लिहिता येईल आपल्याला I is 1, J is 1, 1 + 1 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5. 1 + 1 is 2, 2 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5. 2 क्यूब is 8 डिवायडेड बाय 5. A11 is 8/5. 2चा तिसरा घात किती 8 डिवायडेड बाय काय असेल 5. 8/5. A11 is 8/5. Therefore सेकंड व्हॅल्यू काढू आपण A12. दुसरीची किंमत काढायची आहे A12. पहिली रो दुसरा कॉलम I ची किंमत 1, J ची किंमत 2. इथं ठेवू I + J म्हणजेच 1 + 2 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5. 1 + 2 is 3, 3 क्यूब डिवायडेड बाय 5. 3 क्यूब is 27 डिवायडेड बाय 5. 3चा तिसरा घात 3 टाइम्स ऑफ 3, 3 × 3 × 3, 3 × 3 9, 9 × 3 is 27 divided by 5. And next is A21. A21 equal to I + J. I ची किंमत इथं आहे 2, J ची किंमत 1, 2 + 1 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5. A21 I ची किंमत 2, J ची किंमत 1, 2 + 1 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5 म्हणजेच इथं 2 + 1 दिस ॲडिशन इज 3, 3 क्यूब डिवायडेड बाय 5. 3चा क्यूब 27 डिवायडेड बाय 5. A21 ची किंमत निघाली 27 डिवायडेड बाय 5. A21 इज 27 डिवायडेड बाय 5. A22 इक्वल टू I ची किंमत 2, J ची किंमत 2 म्हणजेच काय घेतील आपल्याला 2 + 2 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5. 2 + 2 दिस ॲडिशन इज 4, 4 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5. 4 क्यूब इज 64. 4चा तिसरा घात किती असेल 64 डिवायडेड बाय काय असेल इथं 64 डिवायडेड बाय 5. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू काढायचं आहे A31. A31 इक्वल टू I + J. I ची किंमत किती 3, J ची किंमत किती 1, 3 + 1 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5. I + J म्हणजेच काय असेल I ची किंमत 3, J ची किंमत 1, 3 + 1 डिवायडेड बाय 5. 3 + 1 इज 4, 4 क्यूब डिवायडेड बाय 5. 4 क्यूब इज
64 डिवायडेड बाय 5 आणि लास्ट व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे A32 इक्वल टू A32 आयची किंमत 3 जेची किंमत 2 आय प्लस जे म्हणजे 3 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5 आयची किंमत काय ठेवलं 3 जेची किंमत किती 2 3 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5 3 प्लस 2 इज अ 5 5 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 5 5 bracket cube is a 5 into 5 into 5 3 times of 5 is a 125 divided by 5. Therefore matrix A is A11 A12 A21 A22 A31 A32 यामध्ये आपल्याला व्हॅल्यू लिहिता येईल A11 इज काढले आपण 8/5 A12 इज 27 डिवायडेड बाय 5 A21 इज 27 डिवायडेड बाय 5 A22 is a 64 divided by 5. A31 is a 64 divided by 5. आणि A31 is a 64 divided by 5. A32 is a 125 divided by 5. या सगळ्यामध्ये काय सिमिलर आहे 1/5 आपल्याला इथं कॉमन मध्ये काढता येईल किंवा ॲज इट इज जरी ठेवलात therefore A into 8/5 27/5 27/5 64/5 64/5 आणि 125 डिवायडेड बाय 5 हे कशाची किंमत निघाली मॅट्रिक्स ए ची ओके Matrix A is 8/5 27/5 27/5 A22 is 64/5 A31 is 64/5 A32 is 125 divided by 5 या सगळ्यामध्ये बेस हा किती आहे 5 तर 1/5 आपल्याला इथं कॉमनमध्ये काढता येईल 1/5 इज अ कॉमन या तिन्हीमधून जे आहे आपल्याला पहिली रो दुसरी रो आणि तिसऱ्या रो मधून 1/5 कॉमन काढा म्हणजेच काय राहील इथं 8 27 64 64 125 म्हणजे आपल्याला मॅट्रिक्स ए ची किंमत आपल्याला लिहिता येईल 1/5 इंटू 8 27 27 64 64 125 तर मॅट्रिक्स ए ची किंमत याही पद्धतीने लिहिता येईल आपल्याला 1/5 इंटू 8 27 27 64 64 125 ओके